Cancer Healer Center, a new beginning. कुठेही नैतिकतेचं अधःपतन झाल्याचं आढळल्यास कुणालाही वाचवणार नाही, थेट राजीनामा घेऊ. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार. अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच मुंडेंचा राजीनामा घेतलाय. माझ्याकडे 100% माहिती. करुणा मुंडेंचा TV9 वर खळबळजनक दावा. आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार. कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक. बीड हत्या प्रकरणावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता. विरोधी पक्षनेता निवडीबाबत विधानसभा नियमात विशिष्ट तरतूद नाही. विधिमंडळाच्या उत्तरानं ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा. ठाकरे गट लवकरच विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज दाखल करणार. पुणे पोलिसांकडून दत्तात्रय गाडेच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी. पीडिता आणि गाडे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचं समोर. गाडेविरुद्ध पुरावे गोळा करण्याचं काम सुरू. पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेची पीडितेला जीवे मारण्याची धमकी. काय करायचं ते कर, पण जिवंत सोड. पीडितेची दत्ताकडे याचना. पोलिसांच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर. स्वारगेट बस स्थानकामध्ये आता महिला सुरक्षा रक्षक असणार. बलात्काराच्या घटनेनंतर एसटी आगाराचा निर्णय. पहिल्यांदाच महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती होणार. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचं प्रकरण. प्रशांत कोरटकर आज पोलिसांकडे मोबाईल जमा करणार. पोलिसांना चौकशीसाठीही सहकार्य करणार. नागपूर सायबर पोलीस कोरटकरचा मोबाईल स्वीकारणार नसल्याची सूत्रांची माहिती. नागपुरात गुन्हा दाखल नसल्यामुळे कोरटकरचा मोबाईल कोल्हापूर पोलिसांकडे तपासासाठी जाण्याची शक्यता. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकरच्या विरोधात जालन्यामध्ये गुन्हा. सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या तक्रारीनंतर गुन्हा. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या 7 पैकी 4 आरोपींना अटक. फरार 3 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. पॉक्सो अंतर्गत 6 टवाळखोरांच्या विरोधात गुन्हा. आरोपींमध्ये 1 अल्पवयीन. संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ 8 फोटो काढले. सीआयडीकडून आरोपी महेश केदारच्या फोनमधील व्हिडिओ फोटो जप्त. 9 डिसेंबरला संतोष देशमुखांना 3 तास अमानुष मारहाण. व्हिडिओ समोर. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पहिला जामीन मंजूर. आरोपी सिद्धार्थ सोनवणेला 25,000च्या जात मुचलक्यावर केस कोर्टाकडून जामीन. सोनवणेच्या विरोधात पुरावे नसल्यानं सीआयडीकडून आरोपपत्र दाखल नाही. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा प्रशासनाला दिलेला अल्टिमेटम संपला. आजपासून आमरण उपोषणाला बसणार. 16 महिन्यांपूर्वी महादेव मुंडेंची हत्या, मात्र अद्यापही आरोपी फरारच. फडणवीसांची आणि माझी खुर्ची बदलली, पण अजितदादा फिक्स आहेत. मुख्यमंत्री पदावर शिंदेंची मिश्किल टिप्पणी. तर तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, मी काय करू. अजितदादांची शिंदेना कोपरखळी. रिफायनरी प्रकल्प बारसुलाच होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची एका वृत्तपत्राला माहिती. प्रकल्पाबाबत केंद्र आणि कंपनीशी चर्चा सुरू. कुठलीही अडचण येणार नाही, फडणवीसांची माहिती. ठाण्यामधल्या आनंद आश्रमासमोर दोन्ही शिवसेनेमध्ये तुफान राडा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आनंद दिघेंना अभिवादन केल्यानंतर शिंदेंच्या नेत्यांकडून स्मारकाला दुग्धाभिषेक. ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाण्यातून महाराष्ट्र दौऱ्याचा प्रारंभ. दाढीला आम्ही हलक्यातच घेतो, वजनदार समजत नाही. संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर. तर गंगेमध्ये कितीही डुबक्या मारल्या तरी पाप धुतले जाणार नसल्याची टीका. मुंबईकरांसाठी मार्च महिना असह्य उकाड्याचा. मार्च ते मे दरम्यान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज. मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट आजपासून बंद. रस्ता दुरुस्तीच्या कामानिमित्त घाट 4 दिवस बंद राहणार. पुण्यात घरांच्या विक्रीला घरघर. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये व्यवहारांमध्ये 8% घट. 25 लाख ते 1 कोटी रुपये किमतीपर्यंतच्या घरांच्या विक्रीमध्ये घट. फेब्रुवारीत देशामध्ये 21.48 लाख कोटींचा ऑनलाईन व्यवहार. जानेवारीच्या तुलनेमध्ये मूल्य 6.5% घटलं. मात्र व्यवहारांचं प्रमाण 33% वाढलं. न्यूझीलंड विरुद्ध सामन्यामध्ये भारताचा 44 धावांनी विजय. सेमीफायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाशी लढत. तर आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा सेमीफायनल होणार. रशिया युक्रेन युद्धविराम करारासाठी योजना आखण्यावर ब्रिटन, फ्रान्स आणि युक्रेन यांच्यामध्ये सहमती. युद्धविरामाची योजना अमेरिकेसमोर सादर केली जाणार. Cancer Healer Center, a new beginning.